आज आपण करणार आहे पालक पुलाव. त्यासाठी पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून. बटाटे, टोमॅटो, दही, कांदा, लसूण, अद्रक आपल्याला हे सगळं लागणारच आहे आणि पुदिना. सगळ्यात आधी आपण तेल घेऊ 1-4 चमचे. तेलामध्ये कच्चा मसाला टाकून घेऊ. दालचिनी आणि काळी वेलची आणि शहाजिरे. त्यातच टाकून घेऊ तेजपान. तेलात आपण टाकून घ्यायचा आहे कांदा. 2 कांदे घेतले. कांद्यामध्येच टाकून घेऊ शेंगदाणे. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण एक मसाला करून घेऊ. तिखट तुमच्या आवडीनुसार करा. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण आणि अद्रक यातच टाकून घ्यायची. अर्धा चमचा बडीशेप. पुदिना घेतलेला अर्धी वाटी, तो टाकून घेऊ. आता हे फिरून घेऊ मिक्सर मध्ये. कांदा फ्राय होत आलेला आहे. मसाला टाकून घेऊ. मसाल्यामध्ये टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. अर्धा चमचा धना पावडर. सलाड टाकून घे. यात टाकून घ्यायचे आपल्याला टोमॅटो. 2 टोमॅटो घेतले. पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता मिक्सर मध्ये फिरून घेऊ. पालक घेतलाय त्यातच आपण अर्धी वाटी दही टाकून घेऊ. आता याची छान पेस्ट करून घेऊ. पेस्ट टाकून घेऊ आता. यातच टाकून घ्यायचा आपल्याला बटाटा. पालक पुलाव आपला एकदम झटपट तयार होतो. काही जास्त याला मेहनत लागत नाही. टाकून घेऊ आता आपण मीठ. 1-1.5 चमचा मीठ टाकणार आहे मी. भिजून ठेवलेला तांदूळ आहे जो, तो टाकून घेऊ आता याच्यात. तांदूळ आता छान यात फ्राय करून घ्यायचा. तुम्ही यात अजून गाजर, अजून तुमच्या आवडीनुसार भाज्या यात टाकू शकता तुम्ही.
भात आपला छान मिक्स झालेला आहे. आता आपण यात पाणी टाकून घेऊ. भाताच्या वर थोडं पाणी आलं पाहिजे, एवढंच पाणी वापरायचं. तांदळाचं माप जर माहिती नसेल हे किती वाट्या घेतले, तर आपण जेवढं आपण तांदूळ याच्यामध्ये आहे त्याच्यावर थोडं पाणी राहील एवढं पाणी आपण भाताला वापरायचं, म्हणजे भात एकदम मोकळा होतो. याच्यावर टाकून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर. याच्यात आपण 2 शिट्ट्या घ्यायच्या. पालक पुलाव आपला झालेला आहे. पालक पुलाव आपला झालेला आहे. पण थोडं गार झाल्यानंतरच काढायचा, अगदी मोकळा होतो. आता हा मी खूप गरम आहे तरी काढलेला आहे.